मी आपले सर्वांचे भागीरथी स्टडी हब या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर आलेले जे काही प्रसिद्धी पत्रक आहे त्याविषयी माहिती पाहणार आहोत. हे प्रसिद्धी पत्रक 2017 आणि 2022 मध्ये जी पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती होत आहे त्याबद्दल आहे. तर त्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहू. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या शिक्षक भरतीबाबत कसलीही अपडेट मिस होणार नाही. तर चला सुरू करूया. मित्रहो, हे जे काही प्रसिद्धी पत्रक आहे हे पवित्र पोर्टलवर न्यूज बुलेटिन मध्ये काल म्हणजे 7/3/2014 रोजी प्रसिद्ध झाला आहे. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की 2017 ची जी काही शिक्षक भरती आहे ती शिक्षक भरती एकदम न्यायिक प्रकरण म्हणजे न्यायालयामध्ये अडकलेली असल्यामुळे शासन त्यावर चांगल्या पद्धतीने काम करीत आहे व शासनाने एक प्रतिज्ञापत्र सुद्धा न्यायालयामध्ये दाखल केलेलं आहे, जेणेकरून जी काही भरती जी आहे जी थांबलेली आहे ती सुरळीतपणे पुढे चालावी यासाठी शासन अतिशय युद्ध पातळीवर काम करत आहे. तर त्यानंतरचा एक मुद्दा आहे जे की आपण तक्रार दाखल करत आहेत. तर ती तक्रार निवारण व दुरुस्ती समिती जी काही आपल्या माननीय आयुक्तालयाने स्थापन केलेली आहे, तर त्याविषयी आपल्याला जी काही 2022च्या भरतीमध्ये जी काही तक्रार असेल ती आपण अगोदर ज्या ईमेलवर पाठवत होतो तर तो ईमेल बदलून जो काही हा नवीन मेल ॲड्रेस दिलेला आहे पवित्र पोर्टल 2022 grcc@gmail.com हा मेल सर्वांनी नोट करून घ्यायचा आहे. आणि या मेलवर तुमच्या ज्या काही सर्व तक्रारी असतील ती तक्रारी हा नुसता टाईप करून नाही तर अर्ज नमुन्यामध्ये तुम्हाला पाठवायचा आहे. आणि त्यासोबतच जी काही तुमची ऑब्जेक्शन आहे त्याला अनुसरून योग्य तो पुरावा सुद्धा तुम्हाला जोडायचा आहे, जेणेकरून की जे काही तुमच्यावर आहे कसल्याही पद्धतीचा या भरतीमध्ये अन्याय होणार नाही आणि तुम्ही पात्र असून सुद्धा अपात्र होणार नाहीत. हे या खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही जो काही तुमच्या जर तुमच्याकडे समजा खूप चांगले मार्क असतील आणि तुम्हाला जर या पदभरतीमधून जर बाहेर पडला असाल तर तुमच्यावर अन्याय होऊ नये यासाठी या पवित्र पोर्टलच्या जे काही पवित्र 2022 grcc@gmail.com या मेलवर जाऊन तुम्ही व्यवस्थितरित्या अर्ज एका कोऱ्या कागदावर लिहून त्याला जे काही पुरावे आहेत ते जोडून ते सर्व कागद स्कॅन करून या मेल ॲड्रेसवर पाठवा. आणि पाठवल्यानंतर तुमचा हा एकदम प्रॉब्लेम जो आहे तो इत्थंभूतपणे सोडवण्यात येईल असं आयुक्तालयाचं म्हणणं आहे. तर यापूर्वीचा जो मेल ॲड्रेस होता पवित्र पोर्टल edu@gmail.com तर त्या पवित्र पोर्टलवर ज्यांनी अगोदर मेल पाठवले आहेत तर त्यांना परत या जे काही नवीन मेल ॲड्रेस आहे त्यावर मेल पाठवण्याची गरज नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. जो काही आधीचे जे काही अर्ज होते ते विचारात हळूहळू घेतले जात आहेत. तर अर्जांची संख्या ही जास्त असल्यामुळे त्यांना थोडासा वेळ लागत आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे की काही अभियोगधारक काय करतायत की डायरेक्ट आपले जे काही आयुक्त आहेत सुरेश पांढरे सर त्यांना डायरेक्ट भ्रमणध्वनी म्हणजे फोनद्वारे संपर्क साधतायत आणि त्यांची अडचणी सांगत आहेत. परंतु मी ते या बुलेटिनमध्ये असं सांगितलं आहे की तसं न करता तुम्ही जे आहेत जो काही हा मेल ॲड्रेस दिलेला आहे या मेल ॲड्रेसवर तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी तुम्ही अर्जाच्या स्वरूपात पाठवा आणि त्या पूर्ण केल्या जातील. तर अशा पद्धतीने हे जे काय आहे आणि या नंतरचा मुद्दा होता की जी काही शिक्षक भरती आहे ती एकदम नियोजितपणे आणि पारदर्शकपणे होत आहे. तर अशा प्रकारचं हे काल आलेलं 7/3/2014 आलेलं जे काही प्रसिद्धी पत्रक आहे ते होतं. तर यामध्ये 2017 बाबत आणि जे काही तक्रार आणि दुरुस्ती समिती आहे त्यावर आपण अर्ज कशा पद्धतीने सादर करावा आणि कोणत्या ईमेल ॲड्रेसवर अर्ज सादर करावा यांची आपल्याला जी काही माहिती देण्यात आली होती. तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हा आम्हाला कमेंटद्वारे निश्चित कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.